पुढची बातमी पाहत 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलाय। भंडाऱ्यातल्या लाखांदूर शहर खवळून निघालंय। लाखांदूर बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। आरोपीकडून पीडित मुलीच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या मिळतात। परप्रांतीयांविरोधात कठोर कारवाईची मागणी सुद्धा यावेळी करण्यात येते। आम्ही जो अन्य व्यक्ती आहे ज्यांनी हा कृत्य केला आहे तो त्याला आमच्या धर्माचा जो नाव आहे तो बाहेरून आहे, तो बाहेरचा आलेला मुलगा आहे। आमची तिसरी ते चौथी पिढी इथंच आहे। आमचे आजोबा बाबा आमची मोठी म्हणजे सर्व पिढी याच ठिकाणी झाली आणि याच्या नंतर अगर कोणी परप्रांती आमच्या इथं बांगलादेशी कोणी आला तर त्याला पहिले जोडा मारायचा काम आमचा राहील आणि याला फाशी द्या अशी आम्ही शासनाला निवेदन करतो। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी सूरज बागडे सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, मला सांगा की हे नेमकं प्रकरण काय होतं आणि हा नेमका आरोपी कोण आहे? नक्कीच सिद्धेश, 6 डिसेंबरला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ह्या गावी एका 15 वर्षाच्या मुलाने एका चिमुकलीवर अत्याचार केलेला आहे। त्यामुळे लाखांदूर शहरामध्ये फार खळबळ माजलेली आहे। भयंकर रोष निर्माण झालेला आहे। त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। मात्र जे गावकरी आहे त्यांची मागणी आहे की त्याच्यावर त्याला जो आहे परप्रांतीय आहे त्याला गावातून हाकलून देण्यात यावे। त्याचा आधार कार्ड आहे, त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे रद्द करण्यात यावे। त्याकरिता काल त्यांचं आंदोलन होतं आणि काल जिथे लाखांदूर बंदची नागरिकांनी हाक दिली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेली आहे। मात्र सध्या जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा देण्यात यावी याकरिता काल नागरिकांनी राज्यपालांना पत्र सुद्धा दिलेलं आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।